या सर्व देणगीदारांचे वरदान क्रिकेट क्लब यांच्याकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन। त्यानंतर दरम्यान पहिली सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय, आबलोली वर्सेस महापुरुष। दोन्ही विजयासाठी प्रमुख दावेदारी दर्शवणारे दोन्ही संघ आहेत। यानंतरचं समालोचन करतील जय गणेश नाटेकर सर। धन्यवाद। आणि त्यांना जोडीदार जोड आहेत ते मला वाटतं नियाज सर, आपण इकडे या, या प्लीज या। हो या या, खरोखर या नियाज सर या। आता यहाँ पे दोस्त मेरे को लग रहा है बीच मैदान में कांटे की टक्कर होने वाली है। बीच मैदान में घमासान देखने को मिलने वाला है। महापुरुष ग्वागर वर्सेस फाइज11 आबलोली। ये दो टीम के बीच में महापुरुष नेतृत्व करतोय तो म्हणजे राकेश आणि आबलोलीचं नेतृत्व करतोय तो म्हणजे अमित। यानंतरचं समालोचन ऐकायचं आहे आपल्याला नियाज यांच्याकडून। धन्यवाद जय गणेश। दरम्यान उपस्थित सर्व क्रीडापेक्षा खेळाडू आणि मान्यवरांचा उपस्थित सर्व क्रीडापेक्षा खेळाडू आणि मान्यवरांचा सर्वप्रथम हार्दिक हार्दिक स्वागत करतो। विनोद पवार चिखली यांच्याकडून प्रतीक मोहिते याच्यासाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा पारितोषिक आलाय आणि सलग 3 षटकार याच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक प्रतीक मोहिते याच्यासाठी। तर दरम्यान पहिल्या सेमीफायनलचा म्हणजे पहिल्या उपांत्य फेरीचा सामना फाइज11 आबलोली वर्सेस महापुरुष ग्वागर। अकुटप्याचा चेंडू चेंडूवरती केला प्रहार पाहायचा, चेंडू नक्कीच सीमारे लगत जातोय। पंचांचा निर्णय नक्कीच येणार आहे। चेंडू नैसर्गिक अडचणीमुळे नक्कीच अडतोय आणि 2 धावा पळून पूर्ण करतात ते दोन्ही फलंदाज। पाहिजे तिसरी धाव घ्यायची आणि धोका पत्करतोय, मला वाटतं 3 धावा पळून पूर्ण करतोय। 4th थ्रो होतोय, दरम्यान बॅकअप होतोय आणि 3 धावावरती समाधान नक्कीच मानावं लागणार आहे तो प्रतीकाला। 3 धाब्याने धावसंख्या पुन्हा एकदा ट्रपल होते, धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचते। षटक क्रमांक पहिला चालू आहे, 3 चेंडू फेकून झाले तरी धावसंख्या फलकावरती लागले ते म्हणजे 5। हॅलो, तत्पूर्वी या बेस्ट परफॉर्मर ऑफ द डे साठी ज्यांनी स्पॉन्सर केलं योगीराज तोडणकर, हर्षल बावधनकर। योगीराज तोडणकर आपल्या या पटांगणामध्ये दाखल झाले, त्यांनी सुद्धा पॅव्हलियन मध्ये येण्याची कृपा करायची आहे। योगीराज तोडणकरजी यांनी सुद्धा व्यासपीठावरती बसायचं आहे आणि आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे। नक्कीच या स्पर्धेसाठी योग्य प्रकारचा योगदान दिले ते योगीराज तोडणकर यांना सन्मानपूर्वक विनंती करतो आपण देखील पॅव्हिलियन मध्ये येण्याची कृपा करावी। योगीराज तोडणकर इथे उपस्थित आहेत, सदिच्छा भेट देण्यासाठी नक्कीच या स्पर्धेसाठी उपस्थित झाले, त्यांना निमंत्रित करतो आपण पॅव्हिलियन मध्ये येण्याची कृपा करावी। हलकच कट करतोय, चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय, जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जातोय। एकदा पळून पूर्ण करतोय, दुसऱ्या धावेसाठी धावतोय, धोका पत्करतोय आणि छान रनिंग बिटवीन द विकेट भाग मिल्का भाग वाली रनिंग बिटवीन द विकेट 2 धाब्याने धावसंख्या पुन्हा एकदा ट्रपल होते, धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचतोय। षटक क्रमांक पहिला चालू आहे, 4 चेंडू फेकून झाले, धावसंख्या फलकावरती लागली ते म्हणजे 7 बिन बस 7 अशी धावसंख्या। पहिलं षटक अमित याचं, अमित उर्फ कुपर चांगली गोलंदाजी करतोय। 4 षटकांचा सामना नक्कीच असणार आहे। पहिल्या सेमीफायनलचा सामना वर्धन देवी रानवी आयोजित मर्यादित षटकांच्या ओरम क्रिकेट स्पर्धेचा हा पहिला सेमीफायनलचा सामना महापुरुष ग्वागर आणि फाइज11 आबलोली यांच्यामध्ये। नक्कीच स्ट्राईकला यश लोखंडे एक उगवता तारा महापुरुष संघाचा झोंबडी याच्या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज ज्याच्या नावी आला होता तोच यश लोखंडे चेंडू बॅटची कड घेऊन जातोय स्लिपच्या दिशेने, जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जातोय तोपर्यंत मात्र 1 धाव पळून पूर्ण करतोय तो यश। एका धाब्याने धावसंख्या पुन्हा एकदा ट्रपल होते, धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचते। षटक क्रमांक पहिला चालू आहे, 5 चेंडू फेकून झाले, धावसंख्या फलकावरती लागली ती म्हणजे 8 बिनबाद 8 अशी सुरुवात करतोय तो प्रथम फलंदाजी करताना महापुरुष ग्वागर संघ। पहिल्या सेमीफायनलचा सामना अकोल टप्प्याचा चेंडू होता, मला वाटतं चेंडू पायरवरती जाऊन आदळतोय आणि चेंडू यष्टीरक्षकांच्या मागे जातोय, जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जातोय। 1 धाव पळून पूर्ण करतोय, दुसऱ्या धाब्यासाठी धावतोय आणि मला वाटतं छान रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा पळून पूर्ण करतात ते दोन्ही फलंदाज। 2 धाब्याने धावसंख्या पुन्हा एकदा ट्रपल होते, धावसंख्या जे झाडांच्या दिशेने झाडाच्या खाली जे बसलेले आहेत त्यांना सर्वांना विनंती करतो, सन्मानपूर्वक विनंती करतो, आपण सीमारेषेच्या आणि जाहीर क्षेत्राच्या बाहेर बसून घ्यायचं आहे। नक्कीच स्पर्धा चांगल्या प्रकारची स्पर्धा आहे, युट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे, आपण सहकार्य करायचं आहे, आपणच आयोजन केलंय, आपणच नियोजन केलंय, आपणच सहकार्य करायचं आहे। नक्कीच षटक क्रमांक 1 संपलाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागली ती म्हणजे बिनबाद 10 अशी सुरुवात करतोय, छान धावगती राखतोय तो महापुरुष ग्वागर संघ। पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या बिनबाद 10 अशी धावसंख्या। इथे मधुर संगीत मध्ये ब्रेक घेतोय, असं गेलो आणि असं आलो। तेरे मन में शिवा में
थँक्यू डीजे थँक्यू. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकापट्टीला म्हणजे 10 बाद 10 अशी सुरुवात करतोय. छान धावगती आता मात्र राखतोय तो महापुरुष गुहागर संघ. आता गोलंदाजीसाठी येतोय रोहन. रावलपिंडी एक्सप्रेस अबलोलीकडून, अबलोलीचा रावलपिंडी एक्सप्रेस समजला जाणारा रोहन गोलंदाजीसाठी येतोय. वैदिक पहिल्या संघातर्फे दुसरं षटक घेऊन समोर कोण फलंदाज आहे? समोर फलंदाज आहे यश लोखंडे. उगवता तारा नक्कीच आहे तो महापुरुष गुहागर संघाचा. अकुल टप्प्याचा चेंडू पूल केला. चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय. नक्कीच चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय का पाहिजे पंचाचा निर्णय कोणता येतोय आणि चेंडू मला वाटतं तिकडे स्वयंसेवक आहेत त्यांनी इशारा नक्कीच दाखवायचा. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी जातोय. 7 धावांनी धावसंख्या पुन्हा एकदा ट्रपल होते. धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचतोय. षटक क्रमांक दुसरं चालू झालाय. पहिल्या चेंडूवरती रोहन याचं स्वागत केलंय षटकाराने तर यश लोखंडे याने. रोहन जितक्याच चांगला फलंदाज आहे तितक्याच चांगल्या पद्धतीचा फलंदाज देखील आहे तो यश लोखंडे. रोहनची गोलंदाजी अतिशय सुंदर आहे. आमचे जे स्वयंसेवक आहेत मला वाटतं फाईन लेगच्या दिशेला जायचं आहे. स्वयंसेवक खरोखर तिकडे जा लवकरात लवकर. वर्धनदेवी रानवी आपले स्वयंसेवक सर्व स्वयंसेवकांना विनंती करतो आपण सीमा रेषेचा आणि जाहीर क्षेत्राचा ताबा घ्यायचा आहे. नक्कीच आपण स्पर्धेचं आयोजन केलंय. आपण सहकार्य करायचंय. शेवटचे 2 ते 3 सामने उरलेले आहेत. नक्कीच तुम्ही मेहनत केलाय, चांगला प्रयत्न केलाय. मात्र नक्कीच शेवटच्या 2 आणि 3 सामन्यासाठी नक्कीच कोणत्याही प्रकारची भांडगड होऊ नये ह्याची दक्षता घ्यायची आणि आपण सीमारेषेचा आणि जाहीर क्षेत्राचा ताबा घ्यायचा. नक्कीच चांगल्या प्रकारची स्पर्धा आपण आयोजन केली. युट्यूबच्या माध्यमातून आपण ह्या आजच्या दिवसासाठी लाईव्ह देखील पाहतोय आणि नक्कीच चांगल्या प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन आपण केलंय. नक्कीच रोहन जितका चांगला गोलंदाज आहे तितकाच चांगला फलंदाज नक्कीच आहे तो म्हणजे मैदानामध्ये यश लोखंडे. एक चांगला फलंदाज यश लोखंडे उभारणी देतोय. महापुरुष गुहागर संघ तर्फे चांगला उगवता तारा म्हणावं लागेल. नक्कीच गुलजार गुहागरच्या स्पर्धेमध्ये उगवता तारा म्हणून ज्याला सन्मानित केलं गेलं होतं तोच यश लोखंडे इथं मैदानामध्ये नक्कीच फलंदाजीमध्ये चांगली धुवादार फलंदाजी करतोय. आता मात्र पुन्हा एकदा रोहन तयार आहे राईट फॉर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी. समोर आहे तो यश लोखंडे. अकुल टप्प्याचा चेंडू पूल केला. चेंडू हवेत आहे. पाहायचा चेंडू खाली. नक्कीच क्षेत्ररक्षक जातोय. प्रयत्न मात्र कोणताही करत नाही आणि एक धाव पळून पूर्ण करतोय तो यश लोखंडे. एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या ट्रपल होते. धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचतोय. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. 2 चेंडू फेकून झालेत आणि 2 चेंडू मागे आतापर्यंत 7 धावा खर्च करतोय तो नक्कीच रोहन. एक चांगला गोलंदाज रोहन मात्र सूड ह्या सामन्यामध्ये त्याला सापडत नाही आहे कारण चांगला फलंदाज यश लोखंडे आणि प्रतीक मोहिते समोर आहे. नक्कीच थोडीशी भीती रोहन याच्या मनामध्ये देखील असेल कारण यश आणि प्रतीक एक चांगले फलंदाज आहे. महापुरुष गुहागर संघाचे नावलौकिक मिळवलेले फलंदाज आहेत. हा चेंडू फुलटो. चेंडू छान तडकवते. चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. जेलखाली पुन्हा एकदा प्रयत्न नक्कीच करणार आहे. चेंडू नो मॅन्स लाईन मध्ये पडतोय. कोणत्याही प्रकारचा धोका मात्र नाही प्रतीक याला. एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या ट्रपल होते. धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. 3 चेंडू फेकून झाले. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केलेत नक्कीच रोहनेने. नक्कीच संधी होती ती रोहनेला प्रतीकाला बाद करण्याची मात्र झेल होऊ शकणार नाही. चेंडू नो मॅन्स लाईन मध्ये पडला. कोणत्याही प्रकारचं एक धाव पळून पूर्ण केली ती प्रतीक याने. एका धावेने धावसंख्या ट्रपल झाली 18. पुन्हा एकदा रोहन आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने राईट फॉर द विकेट मारा करणार तो यश लोखंडे. अकुल टप्प्याचा चेंडू. चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. मला वाटतं पुन्हा एकदा चेंडू आता मात्र शामू साल्वी नक्कीच प्रयत्न करणार आहे. मात्र प्रयत्न शामू साल्वीचे अपुरे ठरतायत आणि 2 धावा पळून पूर्ण करतायत ते यश लोखंडे. 2 धावेने धावसंख्या पुन्हा एकदा ट्रपल होते. धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 4 चेंडू फेकून झाले. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत नक्कीच 10 धावा खर्च करतोय तो रोहन. थोडासा मागडा ठरणार आहे कारण पहिल्या षटकामध्ये अमितने देखील 10 धावा खर्च केले होते. त्यानंतर आता मात्र 4 चेंडू मागे आतापर्यंत 10 धावा खर्च करतोय तो रोहन. थोडासा मागडा म्हणावं लागेल कारण एक चांगला गोलंदाज आहे तो रोहन. अबलोली संघाचा रावलपिंडी एक्सप्रेस समजला जाणारा मात्र इथे धुवादार फलंदाज आहेत दोन्ही पण ते म्हणजे यश लोखंडे आणि प्रतीक मोहिते. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पहिल्या सेमीफायनलचा सामना नक्कीच मैदानामध्ये सुरू आहे. हा चेंडू फुल टॉस चेंडू. छान समाचार गेलाय. चेंडूवरती प्रहार. चेंडू गेला सीमा पार. मधुर संगीत नक्कीच वाजणार आहे. डंका नक्कीच वाजणार आहे. थँक्यू डीजे थँक्यू. धावसंख्या नक्कीच षटकाराच्या साईडने ट्रपल होते. धावसंख्या 26 वरती जाऊन
पोहोचतोय. मागडं षटक आता मात्र नक्कीच म्हणावं लागणार आहे. 5 चेंडू मागे आतापर्यंत 16 धावा खर्च करतोय. अतिशय सुंदर अशी फलंदाजी, धुव्वाधार फलंदाजी यश लोखंडे. नक्कीच यश लोखंडे आता प्रहार करणार आहे चेंडूवरती, कारण यश याचा बल्ला बोलतोय. हा चेंडू पुन्हा एकदा प्रहार केला, चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय. चेंडू हवेत पाहायचा, झेल खाली क्षेत्ररक्षक आहे आणि कोणतीही चूक करत नाही. यश लोखंडे याची केली पुष्टात मधुर संगीत वाचणार डंका नक्कीच वाचणार आहे. डीजे थँक्यू. माझे सहकारी रुपेश कळपतेची यश 18 या धावसंख्येवरती झेल बांधून तंबूमध्ये परतला. सुंदर फलंदाजी, त्यामध्ये 2 उत्तुंग षटकार लगवले ते यशने, मात्र आता झेल बांधून तंबूमध्ये परततोय. 18 या 26 या धावसंख्येवरती पहिला गडी बांधतोय. आता मात्र रोहनेच्या नावी शेवटच्या चेंडूवरती सफलता मिळते. षटक क्रमांक 2 संपतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागली ती म्हणजे 26. 2 बाद 1 बाद 26 अशी धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र मैदानामध्ये येतोय तो पुन्हा एकदा शुभम बायनाक. शुभम बायनाक याने गेल्या सामन्यामध्ये अतिशय धुव्वाधार फलंदाजी केली होती. तोच शुभम पुन्हा एकदा मैदानामध्ये येतोय. नॉन स्ट्राईक साठी प्रतीक मोहिते असणार आहे, स्ट्राईक साठी शुभम बायनाक असणार आहे. गोलंदाजी मार्फत अमन वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे 3रं षटक घेऊन येतोय. तर मी पुढचं समालोचन करण्यासाठी विनंती करणार आहे सुनील निवाते सरांना. अमन वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे 3रं षटक घेऊन. अमन रटन ओव्हर द विकेट, पारा पायातला चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. मला वाटतं सुंदर क्षेत्र पाहायला मिळतंय. आम्ही त्याच्याकडून एका धावेवरती मात्र समाधान मानू लागतं. तो शुभम याला एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये मात्र भर पडते. 1 बाद 27 धावसंख्या पाहायला मिळते. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईकला येतो प्रतीक, नॉन स्ट्राईकला येतो शुभम. 27 धावसंख्या फलकावरती. पुन्हा एकदा अमन आपल्या गोलंदाजीवरती रटन ओव्हर द विकेट मारा करेल तो अमन. पाहूया त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहे तो ओपनर फलंदाज महापुरुष संघाचा प्रतीक. मैदानामध्ये पाहूया प्रतीक कशा प्रकारे सामना करतो. प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहे अमन आपल्या गोलंदाजीवरती. थोडंसं बीट होतंय. आतापर्यंत 27 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. सुंदर धावसंख्या म्हणावी लागेल ती महापुरुष गुहागर या संघाची. पुन्हा एकदा अमन आपल्या गोलंदाजीवरती. प्रतीक तयार सामना करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे सामना करतो. दरम्यान वरदान देवी क्रिकेट क्लब रानवे आयोजित भव्य दिव्य अशी ही टुर्नामेंट सेमी फायनलचा सामना होते पहिलाच. पुन्हा मात्र चेंडू एसटी रक्षकांच्या क्लोजमध्ये स्थिरावत नाही. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये मात्र भर पडते. संघाची धावसंख्या पुढे सरकते. 28 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. एक गडी मात्र तंबूमध्ये परतलाय तो यश लोखंडे सारखा खिलाडी मैदानामधून परतलाय तो. पाहूया पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीवरती सज्ज होते अमन. राईट अँड ओव्हर द विकेट पारा करेल अमन. या सामन्यासाठी पंच म्हणून कापडतात दिलीप बने. दिलीप बनेच्या डाव्यासाठी मारा करताना धावगतीला सुरुवात पंचांना पार करून शुभम भाईनाग. शुभम भाईनाग याने चेंडूवरती सुंदर प्रहार केलाय. नैसर्गिक अडथळा मात्र चेंडूला येणार आहे. किती धावा मिळतात पाहूया. 1 धाव तर पूर्ण केलंय, दुसरी धाव पूर्ण केलंय. सुंदर आणि बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण होत आहे. 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या पुढे सरकते. 1 बाद 30 अशी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती महापुरुष गुहागर या संघाची. प्रथम फलंदाजी करताना सुंदर तालमेल पाहायला मिळतोय शुभम भाईनाक आणि प्रतीक यांच्यामध्ये. खरोखर चांगला तालमेल पाहायला मिळतोय. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. अमन आपल्या गोलंदाजीवरती सज्ज होतोय. राईट अँड ओव्हर द विकेट मारा करेल. या सामन्यासाठी पंच म्हणून दिलीप बने यांच्या डाव्यासाठी मारा करताना पुन्हा हवे चेंडू फटका पडलाय. पाहूया झेल होतं का. सुंदर झेल. अमितच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतोय. हवेतच विराम मिळतोय. गो बॅक टू द पॅव्हलियन व्हायला लागतोय तो शुभम ह्याला.
यश आणि शुभम जोडी मैदानातून बाहेर गेल्याच्या नंतर 2 बाद 30 अशी धाव संख्या फलकावरती पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळतोय, 30 ही धाव संख्या फलकावरती पाहायला मिळते. चौथ्या चेंडूवरती सुंदर झेल पकडतोय. प्रत्येक मात्र स्ट्राईक करताना कुणाल देसाई सारखा नॉन स्ट्राईक खिलाडी मैदानामध्ये. अनुप आपल्या गोलंदाजीवरती रायटन ओव्हर द विकेट मारा, हा पिच मारा चांगला प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जातो सीमारेषा पार, हलकटे त्यांना षटकार. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ होतोय, 10 धावा खर्च करतोय अमोल. सुंदर गोलंदाजी म्हणता येणार नाही, कारण 10 धावा 5 चेंडूवरती, प्रत्येक चेंडूवरती 2 धावा म्हणायला काही हरकत नाही. याच्या आधारावरती संघाची धाव संख्या होती ती 2/36. पुन्हा एकदा मला वाटतं सामन्याला सुरुवात होईल. थोडासा मला वाटतं खर्चटला होता तो, मला वाटतं अमोनेला. आम्हाला काही देणगीदारांनी देणगीला प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक आकर्षक चषक कट्टा परिवार रानवी यांच्याकडून त्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. शेवटचा चेंडू घेऊन अमन सज्ज होतोय, सामना करेल तो प्रतीक. पाहूया कशा प्रकारे सामना करतो प्रतीक. शेवटचा चेंडू घेऊन अमन रायटन ओव्हर द विकेट मारा करेल आणि त्याच्या जोडीला आलाय तो कुणाल देसाई. यांचे षटकार तर पाहण्यासारखे असतात. तोच हा कुणाल देसाई नॉट स्ट्राईकला, हा पिच मारा, चेंडूवरती सुंदर प्रहार. चेंडू मात्र मिड विकेटच्या ठिकाणी जातो. एक धाव पूर्ण करते, दुसरी धाव करण्याची संधी. पाहूया दुसरीही धाव पूर्ण होते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने संघाच्या धाव संख्येमध्ये भर पडते. संघाची धाव संख्या होते 38, लॉस ऑफ 2 विकेट्स आणि 9 बॉल येतोय, 9 येतोय. एकूण 3 धावा होत आहेत. 9 + 2 संघाची धाव संख्या होते ती. एकूण 3 धावा, 39 ही धाव संख्या. कृपया पंचांबरोबर आपण वाद विवाद घालू नका. समूजी पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच आम्हाला सांगा काय झालंय. देणगीदारांची नावं बसतोय. प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक आकर्षक चषक कट्टा परिवार रानवी यांच्याकडून कैलासवासी रामचंद्र धोंडू कांबळे यांच्या स्मरणार्थ कुमार शुभम अनिल कांबळे यांच्याकडून मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी प्रत्येक दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडू योगराज तोडणकर, हर्षल बावधनकर यांच्याकडून रानवी गावचे नवनिर्वाचित सरपंच सौभाग्यवती मानसी दिलीप बने यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपये. रानवी गावचे नवनिर्वाचित उपसरपंच श्री दिनेश सदानंद बारगोळे यांच्याकडून 5,000 रुपये. षटक संपलं का? एक चेंडू पूर्ण करेल नक्कीच. सत्यम एका चेंडूसाठी सत्यम याला प्राचारण केलंय. शेवटचा चेंडू आहे. संघाची धाव संख्या 39 आहे. 2 गडी मात्र बाद आहेत.
प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज होते तो प्रतीक मोहिते सारखा महाबलाढ्य असा खिलाडी पायातला चेंडू चांगल्या प्रकारे अलाउन द कार्पेट खेळून काढतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, पण सुंदर रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. मात्र प्रतीकचं लक्षण होतं तरी सुद्धा कॉल चांगला केलाय कुणाल देसाई याने. सुंदर 3 धावा पूर्ण करतोय. 3 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या पुढे सरकते. 42 लॉस ऑफ 2 विकेट्स. आता मात्र आपण ऐकूया नियाज सरांना. डीजे अरबाज थैंक यू डीजे, थैंक यू। यहाँ पे 3 ओवर का खात्मा हो चुका है और 3 ओवर की बाद समाप्ति के बाद स्कोर है 42 रन 2 विकेट के नुकसान पर। 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागली ती म्हणजे 42, 2 गडी बाद 42 अशी धावसंख्या। शेवटचं षटक घेऊन येतोय नवीन गोलंदाज सुजय अपने कोटे का पहला और टीम की जानिब से यहाँ पे आखिरी ओवर लेकर आते हुए पहले सेमीफाइनल का मुकाबला यहाँ पे बीच मैदान में चलता हुआ तगड़ा मुकाबला होने की संभावना जरूर है। सुजय अपने ओवर की पहली गेंद, पटकी भी गेंद थी, गेंद पर प्रहार किया, देखना है गेंद भी विकेट की दिशा में। यहाँ पे रोहन गलती करते हुए, ना मुन्ना ना वाली फील्डिंग करते हुए बड़ी गलती की है आपने। बड़ी मछली है यहाँ पे जाल में फंसाई थी जरूर, लेकिन आपने क्या छोड़ा, आपको मैच छोड़ना पड़ सकता है। आपने बहुत ही बड़ी गलती की है। ना मुन्ना ना वाली फील्डिंग यहाँ पे रोहन द्वारा। सुजल जो कि अपने कोटि का पहला और टीम की जानिब से यहाँ पे आखिरी ओवर लेकर आते हुए पहली गेंद पे सफलता जरूर थी, लेकिन रोहन ने गलती की। एक बड़ा नाम, बड़ा दस्ताना जो कि प्रतीक मोहिते जैसे बल्लेबाज का आपने क्या छोड़ा है, बड़ी गलती जरूर है। इस गेंद को घुमा दिया, गेंद फिर से एक बार स्क्वायर लेग की दिशा में आ रही है। कृणाल देसाई ने लगाया था शॉट और यहाँ पे 1 रन मुकम्मल करते हुए 1 रन से स्कोर ट्रिपल होता हुआ जाके पहुंचा है 44 पे। 44 लॉस ऑफ 2 विकेट। यहाँ पे आखिरी ओवर की आखिरी 4 गेंदें बची हुई है। देखना है सामने बल्लेबाज कौन है, सामने बल्लेबाज प्रतीक मोहिते, जिनका एक कैच जरूर छोड़ा था। ये हो बढ़िया गेंद थी, गेंद सीधा जाके पैरों से टकराई। यहाँ पे अपील जरूर करते हुए अंपायर पे कोई असर नहीं है, गेंद दौड़ जाएगी, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर अभी भी रुका हुआ 44 रन। 44 लॉस ऑफ 2 विकेट। 44 रन हो चुके 2 विकेट के नुकसान पर। अब आखिरी ओवर की आखिरी 3 गेंदें बची हुई है। सुजय देखना है फिर से एक बार राइट अराउंड द विकेट से गेंदबाजी करेंगे प्रतीक के लिए। ये गेंद पर किया प्रहार, गेंद सीमा रेखा पार, लंबा लंबा भी छक्का, तब वो मधुर संगीत बजेगा, डंका जरूर बजेगा। थैंक यू डीजे, थैंक यू। वापस बल्ले से बेहतरीन यहाँ पे शॉट निकलता हुआ प्रतीक के। यहाँ पे खिलाड़ी बने दर्शक और दर्शक बने दीवाने। वाह भाई वाह, क्या छक्का यहाँ पे प्रतीक के बल्ले से आता हुआ। फिर से एक बार राइट मोड़ द विकेट से, वाह भाई वाह, फिर से एक बार गेंद पर प्रहार किया है। फिर से एक बार खिलाड़ी बने दर्शक और दर्शक बने दीवाने। मधुर संगीत जरूर बजेगा। वाह भाई वाह। थैंक यू डीजे, थैंक यू। बैक टू बैक 2 गेंदों पे 2 छक्के लगाए प्रतीक ने। फिर से एक बार विश्व अपने अगली गेंद, इस गेंद को घुमा दिया, गेंद फिर से एक बार मिड विकेट की दिशा में जा रही है। ओहो, यहाँ पे फिर से एक बार लंबा छक्का आता हुआ। 3 गेंदें 3 छक्के लगाए, मधुर संगीत जरूर बजेगा। प्रणय बाडगुडे आपण पॅव्हिलियन मध्ये संपर्क साधायचा आहे। यहाँ पे 4 ओवर का खात्मा हो चुका है। 4 ओवर की बाद समाप्ति के बाद स्कोर है 52 रन बन चुके और 53 रनों का लक्ष्य जरूर रखा है 4 ओवर में इस मुकाबले को जीतने के लिए। 24 गेंदें 53 रनों की जरूरत होगी। अबलोली को इस मैच को जीतना होगा। अगर ग्रैंड फाइनल में जाना है तो जरूर इस मैच को जीतने के लिए 24 गेंदों में 53 रन बनाने होंगे। 24 गेंदें और
यहाँ पे 52 रन हो चुके, 53 रनों का लक्ष्य रखा है। त्रेसष्ट धावांचं आव्हान आहे. 62 केलं आणि 63 जिंकण्यासाठी. प्रथम फलंदाजी करताना महापुरुष गुहागर संघाने 62 धावा फलकावरती लावल्या आणि 63 धावांचं आव्हान ठेवलंय. थोडंसं समीकरण ऐकून घ्या. तसेच प्रतीक मोहिते यांच्यासाठी बक्षीस आलं होतं. विनोद पवार चिखली यांच्याकडून सलग 3 षटकार खेचले तर 501 रुपयाचं बक्षीस आहे. विनोद पवार चिखली, आपण कुठे आहात? आपण याच्यानंतर ऐकणार आहोत ओंकार भुवड यांचं सुंदर समालोचन आणि त्याला जोडीदार आहेत ते नियाज सर आणि ओंकार कमोन. धन्यवाद सर. या ठिकाणी उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी तसेच खेळाडू मी या मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. चालू असलेल्या लढत आहे मित्रांनो, आबलोली वर्सेस महापुरुष गुहागर. निश्चितच 4 षटकामध्ये महापुरुष संघानं 62 धावा केल्या, 63 धावांचं आव्हान ठेवलंय. अर्थातच आबलोली संघासमोर निश्चितच मोठं आव्हान असणार आहे. दोन्ही संघ बलाढ्य, गुहागर तालुक्यामध्ये ज्यांच्या नावाचा दबदबा तेच संघ या ठिकाणी लढत देतात. ज्या मित्रांनो, कोण ठरतोय आज या ठिकाणी वरदान देवी चषकाचा मानकरी? निश्चितच ही सेमीफायनलची सामना असणार आहे. कोणता संघ या ठिकाणी आपलं नाव करून जातोय? निश्चितच दोन्ही संघ या ठिकाणी बलाढ्य, आबलोली महापुरुष नावलौकिक दोन्ही संघ. निश्चितच महापुरुष सुद्धा या ठिकाणी चांगला भरणा या ठिकाणी आहे. निश्चितच यष्टी रक्षक कुणाल वरवेली, मॅन फ्रॉम वरवेली निश्चितच गोलंदाजी मार्गवर आहे. राकेश राऊत निश्चितच चांगला या ठिकाणी, मी ज्या खालचा पाडमध्ये जे सामने चालू आहेत त्या ठिकाणी त्याची गोलंदाजी पाहिली. निश्चितच राकेश राऊत नावाजलेला संघामध्ये खेळतोय. पहिला चेंडू निश्चितच चांगला सन्मान दिला. चेंडू जातोय गोईंग 6 धावा पहिल्या चेंडूवर. डीजे कमॉन. थँक्यू डीजे, थँक्यू. दरम्यान हम कप जीतेंगे कर्णधार, आपल्याला सन्मानपूर्वक विनंती, आपण पॅव्हिलियन पाशी संपर्क साधायचा आहे. हम कप जीतेंगे कर्णधार, आपल्याला सन्मानपूर्वक विनंती, आपण पॅव्हिलियन पाशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान अमितीच्या बॅटमधून निघालेला हा उत्तुंग षटकाराने स्वागत केलाय तो अमितने. राकेश राऊत याचं स्वागत होतोय षटकाराने. निश्चितच पहिल्या चेंडूवरती झगमगता षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती सन्मान दिला राकेश राऊतला. या ठिकाणी राकेश राऊतला पहिल्या चेंडूवरती 6 धावांनी सन्मान दिला. निश्चितच 6 धाव्यासाठी संघाचं खातं खोललं, वैयक्तिक खातं खोललं. निश्चितच चांगलं संघ आहे. जर या ठिकाणी जर तुम्ही विजयी झालात तर निश्चितच फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. सेमी फायनलची पहिला साऊंड. निश्चितच दुसरा चेंडू राकेश राऊत घेऊन गेला. सुरेख चेंडू गोईंग चेंडू 6 धावा. क्या भाई बात आहे डीजे. थँक्यू डीजे. दरम्यान हम कप जीतेंगे संघनायक, आपल्याला विनंती करण्यात येते, पुन्हा एकदा विनंती करण्यात येते, आपण पॅव्हिलियन पाशी संपर्क साधायचा आहे. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार लगावतोय तो अमित मॅन फ्रॉम अबलोली. इथे नक्कीच अमितचा बल्ला बोलतोय.
2 चेंडूवरती 2 षटकार लगवतोय, सलग 2 चेंडूवरती 2 षटकार लगवतोय, धावसंख्या ट्रिपल होतोय, धावसंख्या 12 वरती जाऊन नियाज पोहोचतोय. मी एक तुम्हाला या ठिकाणी थांबवू इच्छितो. काय सांगू शकता, सेमी फायनलचा राऊंड आहे. राकेश राहुलला सलग 2 चेंडूवर 2 छगा ठोकतोय. काय सांगू शकताय, दोन्ही संघ बलाढ्य. ग्वाल्हेर तालुक्यामध्ये ज्या संघांचा दबदबा आहे तेच संघ लढत देत आहेत, महापुरुष असेल किंवा अबलोली. काय सांगू शकता? अमितला तू जर पाहिलं असते, अमित मॅन फ्रॉम अबलोली कुपर ह्या नावाने ओळखलं जाणार आहे. क्षमता नक्कीच आहे षटकार चौकार लगवण्याची. सामना रोमहर्षक होणार आहे. आपण कुठेही जायचं नाही, सामना नक्कीच रोमहर्षक होणार आहे, कारण अमित ताकदीचा फलंदाज आहे. षटकार लगवण्याची क्षमता आहे. राकेश राऊत देखील कमबॅक करू शकतो. तिसरा चेंडू, चेंडूवरती प्रहार करतोय, अराउंड द कार्पेट खेळून करतोय. चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय. यश लोखंडे चेंडू खाली आहे. मला वाटतं स्वप्नील राऊत चेंडूला उठवतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जातोय तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण करतोय. दरम्यान पुढच्या सामन्याची नाणेफेक होत आहे. वर्धन देवी राणवी वर्सेस हम कप जीतेंगे. गमरे सर यांच्या हस्ते नाणेफेक होत आहे. दुसऱ्या सेमीफायनलचा सामना. नक्कीच पहिल्या सेमीफायनलचा सामना मैदानामध्ये सुरू आहे. ग्रँड फिनाले मध्ये कोण जाणार? महापुरुष गुहागर अबलोली यांच्यामध्ये नक्कीच भिडत चालू आहे, लढाई चालू आहे. नियाज या ठिकाणी महापुरुष संघाचं जर वैशिष्ट्य सांगायला झालं तर निश्चितच ग्वाल्हेर तालुक्यामध्ये ज्यांच्या नावाचा दबदबा चांगला भरणा संघ असलेला या संघ आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश राऊत असेल, कुणाल मॅन फ्रॉम वरबेली. निश्चितच आता राकेश राहुल पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. निश्चितच डावखुऱ्या फलंदाजाला ओ हो गोईंग 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 चेंडू 7 धावा. वाह भाई वाह, क्या बात है. राकेश राऊत सारख्या गोलंदाजाला तू सलग 3 षटकार ठोकतोय. निश्चितच वाह भाई वाह, क्या तगड़ा मुकाबला यहाँ पे बीच मैदान में चलता हुआ. 4 गेंदें हो चुके हैं, 19 रन खर्च कर चुके हैं अभी तक राकेश राउत. काफी महंगा और साबित होता हुआ. यहाँ पे 63 रनों का लक्ष्य जरूर है. 4 गेंदों में 29 रन हो चुके हैं. थैंक यू डीजे, थैंक यू. यहाँ पे तगड़ा मुकाबला चल रहा है बीच मैदान में. 4 गेंदों में केवल 19 रन दे चुके. चांगल्या गोलंदाजाला नियाज या ठिकाणी षटकार ठोकतोय. पहिल्या 2 चेंडू निश्चितच पहिल्या 2 चेंडूवरती षटकार ठोकतोय. राकेश राऊत सारख्या गोलंदाजाला चांगला नाव आहे ग्वाल्हेर तालुक्यामध्ये. आता मात्र पुन्हा एकदा राकेश राऊत गोलंदाजी मार्गावर. वा बाई वा, सुरेख चेंडू. निश्चितच सरसावणारा चेंडू. या ठिकाणी क्षेत्ररक्षक मौजूद आहे. निश्चितच या ठिकाणी किती धाव येत आहेत? धावपळकर मला धावसंख्या दिसते 20. वा बाई, पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. काय सांगू शकता, कोणता संघ या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश करू शकतो? नक्कीच सामना रोमहर्षक होणार आहे, यात काही शंका नाही. पण मी सांगू शकत नाही कोणता संघ फायनल मध्ये जाईल, कोणता संघ या ट्रॉफीला उठवेल, कारण मी एक समालोचक आहे, मी भगवान नाही आहे. नक्कीच सामना रोमहर्षक होणार आहे, यात काही शंका नाही. शेवटचा चेंडू घेऊन राकेश राउत राइट अप फॉर द विकेट. हा वाह भाई वाह, बढ़िया गेंद यहाँ पे राकेश की कमबैक करते हुए. अब अमित को कोई मौका नहीं दिया. यहाँ पे ओवर नंबर 1 खत्म होता हुआ स्कोर यहाँ पे रुका रहेगा 20 रन. एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 20 रन बिना किसी नुकसान पर. अब यहां से देखना होगा, यहां से हवाई फायर करने की जरूरत रहेगी. यहां से आपको इस मैच को जीतने के लिए उड़ान भरनी पड़ेगी. कुछ करने के लिए कुछ पाना जरूरी है, कुछ करोगे तो कुछ पाओगे. यहां से दूसरी ओवर के लिए मैं आपके साथ जरूर जुड़ूंगा. यहां पे मधुर संगीत में ब्रेक लेता हूं. यू गया और यू आया. के शहर में धरती की दुनिया हम प्यार करने चलने चले तुम्हें तारों के शहर में धरती की दुनिया हम प्यार न करने देंगे. थैंक यू डीजे, थैंक यू. और राकेश राउत थोड़े से महंगे साबित होते, निराश जरूर होंगे क्योंकि अच्छे बल्लेबाज है, अच्छे गेंदबाज है, एक बड़ा नाम बड़ा दस्ताना जरूर है. लेकिन यहाँ पे जरूरत थी राकेश राउत को रोके रखने की. अमित को रोकना था लेकिन असफल रहे. यहाँ पे 20 रन खर्च करके हुए यहाँ पे फील्डिंग में आ रहे. देखना है अब गेंदबाजी का भाग संभालने महेश भोसले पेविलियन छोर से गेंदबाजी करेंगे. अपने कोटे का पहला और टीम की जानिब से यहाँ पे दूसरा पर लेकर आते हुए पहली गेंद राइट मोर द विकेट से. वाह भाई वाह, अच्छी गेंद थी. यहाँ पे गेंद को सीमा रेखा बाहर भेजने का जरूर इरादा था. हौसले बुलंद थे, इरादा स्पष्ट था, लेकिन किस्मत ने साथ नहीं दिया. गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में जा रही है. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. स्कोर अभी भी रुका हुआ 20 रन बिना किसी नुकसान पर. जबकि दूसरी ओवर का खेल यहाँ पे शुरू हो चुका है. महेश भोसले बड़ा नाम बड़ा दस्ताना अब गेंदबाजी का भाग संभालेंगे. क्या कहेंगे? निश्चितच महेश भोसले नाव ऐकलं की निश्चितच महापुरुष संघाची आठवण येते. महेश भोसले ज्या राणी झोंबडीमध्ये ज्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये चांगली कामगिरी. सुरेख चेंडू या ठिकाणी झेलवण्याची संधी आहे. निश्चितच मी राकेश राऊतचं कौतुक करू इच्छितो. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं मित्रांनो. राकेश राऊत साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. डीजे गाणं तो बजावतो भाई.
धन्यवाद डीजे. महेश भोसले गोलंदाजी मार्गवर आहे. निश्चितच चांगली या ठिकाणी कमबॅक करतात. राकेश राऊतनी थोडी गडबड केली. निश्चितच 7 चेंडूमध्ये 20 धावा खर्च केल्या. आता मात्र महेश भोसले या ठिकाणी धाव संख्या रोखताना प्रयत्न करतात. निश्चितच राकेश राऊत या ठिकाणी आपला प्रयत्न यशस्वी करतात. कुणाल सारखा यष्टीरक्षक असताना निश्चित सुरेख चेंडू सरसोमाला या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. निश्चितच चांगले एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे. निश्चितच या ठिकाणी 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 23. बिनबाद 23. सेमी फायनलचा मुकाबला आपण पाहतोय. निश्चितच आबलोली वर्सेस महापुरुष गुहागर. कोणता संघ या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश करतोय, आबलोली की महापुरुष? नियाज भाई पुन्हा एकदा महेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू. हा चेंडू मला वाटतं खराब चेंडू आहे. पंचांना हात लांब करण्याची नक्कीच संधी महेश भोसले यांनी दिली. अवंतर चेंडू अवंतर धाव. रूल नंबर 22 चा इशारा नक्कीच येतोय. धावसंख्या ट्रपल होते. धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 2 चालू आहे. 3 चेंडू फेकून झाले. धावसंख्या फलकावरती लागली ती म्हणजे 24. नक्कीच पहिल्या षटकामध्ये राकेश राऊत याचे 20 धावा. त्यानंतर महेश भोसले मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. महेश भोसले थोडासा 24. धावसंख्या 24 लॉस ऑफ नो लॉस. षटक क्रमांक 2 चालू आहे. 3 चेंडू फेकून झालेत. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. तर महेश भोसले पुन्हा एकदा राईट बोर्ड विकेट मारा करणार. एक धडाकेबाज फलंदाज आम्ही त्याच्यासाठी हा चेंडू छान तडकतोय. गोईंग 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 6 धावा. सीमारेषे बाहेर जातोय. 7 धावांसाठी कमॉन डीजे. थैंक यू डीजे, थैंक यू. यहाँ पे अमित का बल्ला आग उगल रहा है. अगर अमित का बल्ला आग उगलेगा तो जरूर महंगा साबित हो सकता है महापुरुष को. अमित जो कि अच्छी बल्लेबाजी करना जानते हैं, आग उगल रहे. यहाँ पे तीसरा छक्का अमित के बल्ले से आता हुआ. स्कोर जरूर ट्रिपल होता हुआ 30 पे जाके पहुंचा है. अभी तक 10 रन यहाँ पे खर्च कर चुके हैं महेश भोसले. 4 गेंदों में 10 रन जरूर दिए महेश ने. फिर से एक बार महेश यहाँ पे तैयार है. सामने बल्लेबाज कौन है? सामने बल्लेबाज है वही बल्लेबाज है जिसने छक्का लगाया था पिछली गेंद पर. अमित यहाँ पे तैयार है. इस गेंद को मोड़ दिया. गेंद फाइन लेग के क्षेत्र में जा रही है. देखना है अंपायर का इशारा यहाँ पे आएगा जरूर. अंपायर इशारा करते हुए ये गेंद जा रही है डिक्लेयर में. 2 रन जरूर मिलेंगे. 2 रन से स्कोर ट्रिपल होता हुआ जाके पहुंचा है 32 पे. 32 लॉस ऑफ नो लॉस. आखिरी गेंद होगी इस ओवर की, दूसरी ओवर की आखिरी गेंद. अभी तक यहाँ पे 12 रन खर्च कर चुके हैं महेश भोसले. अमित, मेरे सहयोगी स्कोरर रूपेश कहलाते हैं कि अमित 23 रन पे खेल रहे. अच्छी बल्लेबाजी. फिर से एक बार गेंद को मोड़ दिया फाइनल के क्षेत्र में. देखना यहाँ पे फील्डिंग, खराब फील्डिंग. ना मुन्ना ना, आपने खराब फील्डिंग की है. आपने मैच छोड़ने पड़ेगा. यहाँ से गेंद सीमा रेखा के बाहर जाती हुई. रन मिलेंगे 4. बेड़ा होगा पर मधुर का किस बनेगा. धावसंख्या 36. निश्चितच नियाज भाई तुम्हाला मी विचारू इच्छितो, राकेश राऊत सगळ्याला निश्चितच पहिल्या 2 चेंडूवरती षटकार लगावले. धावसंख्या 20 गेली पहिल्या षटकामध्ये. आता मात्र महेश भोसले या ठिकाणी कमाल करतोय. धावसंख्या मला धावफलकावर दिसते 36. महेश भोसले या ठिकाणी 4 धावा कमी करतात. निश्चितच निश्चितच 2 षटकांच्या ठिकाणी खेळ समाप्त होतोय. 2 षटकांची धावसंख्या धावफलकावर दिसते 36. राकेश राऊतनी पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र दुसरं षटक टाकलं महेश भोसलेनी. त्यांनी 16 धावा या ठिकाणी खर्च केल्या. आता मात्र तिसरं वैयक्तिक पहिलं संघातर्फे तिसरं षटक घेऊन येणार आहेत अविनाश. निश्चितच ह्या षटकावरती निश्चितच यांना कामगिरी करावी लागणार आहे. जर आपला संघ फायनल मध्ये घेऊन जायचा असेल तर हा षटक महत्वाचा षटक असणार आहे. आता मात्र सामन्याचं समीकरण होतोय तो म्हणजे 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 27 धावांची निश्चितच आवश्यकता. नियाजभाई म्हणजे हा षटक महत्वपूर्ण ठरणार आहे. टर्निंग पॉइंट म्हणतो ना आपण, तोच हा षटक ठरणार आहे. निश्चितच अविनाश तुझ्यावरती जबाबदारी आहे. निश्चितच फलंदाज तगडे त्या ठिकाणी, अजूनही कोणतीही नुकसानी नाही.
दोन्ही सलामीवीर अजूनही चांगली कामगिरी करतात. 1-1 6-6 धावांची मजल या ठिकाणी. पहिला चेंडू निश्चितच डावखुरा फलंदाज, वा बाई वा, चांगला फटका निश्चितच या ठिकाणी. 2 धावा जाहीर क्षेत्रामध्ये, 2 धावेने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली 38, बिनबाद 38. प्रेक्षकांना निश्चितच सामना हा रोमांचक पाहायला मिळणार आहे. अबलोली वर्सेस महापुरुष चालू असणारी लढत, पहिली सेमी. नियाज भाई, 11 चेंडू 25 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 25 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्फत आहे तो अविनाश सांडीम, बाबा सांडीम. फलंदाजीला संकेत, नॉन स्ट्राईकला अमित आहे. पाहायचं आहे काय होणार आहे, नक्कीच सामना रोमांचक होणार आहे. छान ट्राय करतोय, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जातं. एक धाव पळून पूर्ण करतोय आणि मला वाटतं एकच धाव्यावरती समाधान मानावं लागणार आहे. तो संकेत याला, संकेताच्या खात्यामध्ये एक धाव, संघाच्या खात्यामध्ये एक धाव. एका धावेने धावसंख्या ट्रिपल होत आहे. धावसंख्या 39, 39 फोनोलस. षटक क्रमांक 3 चालू आहे. 2 चेंडू फेकून झाले, धावसंख्या फलकावरती लागली ती 39. आता मात्र सामन्याचं समीकरण 10 चेंडू 24 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 24 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजीसाठी कोण आहे? गोलंदाजीसाठी आहे अविनाश सांडीम. फलंदाजीला कोण आहे? फलंदाजीला एक खतरनाक फलंदाज अमित उर्फ कुपर. चांगला फलंदाज आहे ज्यांनी 3 षटकार आतापर्यंत लगावले. तर राकेश राऊतीची धुलाई नक्कीच केली. महेश भोसले याला देखील षटकार लगावला. आता मात्र गोलंदाजीसाठी नक्कीच समोर असणार आहे तो अविनाश सांडीम. समोर फलंदाज आहे तो मध्ये अमित. हा चेंडू पुन्हा एकदा छान ट्राय करतोय, चेंडू हवेत आहे आणि चेंडू सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी मधुर संगीत नक्कीच वाजायला पाहिजे. थैंक यू डीजे, थैंक यू. यहाँ पे अमित का बल्ला बोल रहा है, हल्ला बुल्ला हल्ला गुल्ला कर रहा है अमित का नियाज बल्ला. भाई, पहिल्या राकेश राऊच्या पहिल्या चेंडू पासून तो षटकारांचा पाऊस वर्षा करतोय. निश्चितच तो ठरवून आलाय, मी फायनल मध्ये प्रवेश करणार.